आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। जातनिहाय जनगणनेबाबत पंतप्रधानांचे सूचक वक्तव्य। मागील तिमाहीमध्ये जीडीपीमध्ये वाढ। शहर आणि तालुक्याला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा। 5 राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळण्याचा खासदार प्रल्हाद जोशी यांना विश्वास। महिला सक्षमीकरणासाठी पिंक ऑटोच्या माध्यमातून रोटरीचे पाऊल। माहेश्वरी अंधशाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांना प्रारंभ। शहरात रहदारी नियोजनाकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष। गरिबांच्या ताटातील भाकरी महागली। महामेळाव्याला शहापूर विभागातून पाठिंबा। वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा शहरात धुडगूस, पोलिसांचं दुर्लक्ष। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी, थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खड़ी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी याच माझ्यासाठी सगळ्यात मोठ्या जाती आहेत आणि या 4 जातींच्या उत्थानानेच भारताचा विकास होईल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जन औषधी केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात मांडले। देशात जातनिहाय जनगणनेवरून उडालेल्या धुराळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे उद्गार सूचक मानले जात आहेत। विकसित भारताचा संकल्प आपली स्त्री शक्ती, युवा शक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे या 4 अमृत स्तंभांवर आधारित आहेत असेही मोदी यांनी सांगितले। मोदी यांनी याच कार्यक्रमात विकास भारत संकल्प यात्रेअंतर्गत कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी आभासी पद्धतीने संवाद साधला। देशातील जन औषधी केंद्रांची संख्या 10,000वरून 25,000पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही पंतप्रधान मोदींनी सुरू केला। त्यांच्या हस्ते पंतप्रधान महिला शेतकरी ड्रोन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। चांगले औषध आणि स्वस्त औषध हीच सर्वात मोठी सेवा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले। मागील तिमाहीमध्ये जीडीपीमध्ये वाढ। भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड वेगाने सुरू असून चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही अखेर जीडीपी वाढून 7.6% झाला आहे। मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये वेगवान वृद्धिंगत होणारी अर्थव्यवस्था हे बिरुद भारतीय अर्थव्यवस्थेने कायम राखले आहे। वस्तू निर्मिती, खाणकाम आणि सेवा या क्षेत्रांनी दमदार कामगिरी केल्यामुळे जीडीपी उंचावला आहे। ही माहिती गुरुवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केली। मागील आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 6.2% नोंदवला गेला होता। या संदर्भात अधिक माहिती देताना राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे। त्यानुसार यावर्षी जीडीपी वाढून 6.2%च्या तुलनेत 7.6% झाला आहे।
शहर आणि तालुक्याला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा. शहर आणि परिसरात पुन्हा एकदा ढगाळ हवामान आणि पावसाची हजेरी सुरू राहिल्यामुळे तालुक्यात सर्वत्र शेतकरी वर्गासमोर संकट उभे ठाकले आहे. यापूर्वी दुष्काळी परिस्थितीचा सामना केल्यानंतर आता अवकाळीचा तडाखा सोसावा लागल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. मागील 2 दिवसापासून शहर आणि परिसरात ढगाळ हवामान आहे. त्याचप्रमाणे पावसाची देखील जोरदार हजेरी लागत आहे. तालुक्याच्या बहुतांश भागात पावसाचा मारा होत असून त्यामुळे काढून ठेवलेली पिके संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर आता नागरिकांना, ग्रामीण भागातील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी सायंकाळी शहर आणि तालुक्यात पुन्हा एकदा पावसाचा जोरदार मारा झाला. त्याचबरोबर शुक्रवारी पूर्ण दिवसभर ढगाळ हवामान होते. 5 राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळण्याचा खासदार प्रल्हाद जोशी यांना विश्वास. देशातील 5 राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला बहुतांश राज्यात सत्ता मिळेल. त्यामुळे राजस्थानसह बहुतांश राज्यातील मतदार आपल्याला सत्ता देण्याचा विश्वास बाळगून आहेत, असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केला. प्रसार माध्यमाशी बोलताना जोशी म्हणाले की मी राजस्थानचा निवडणूक प्रभारी आहे. तेथील वातावरण भाजपच्या बाजूने असून राजस्थानमध्ये स्पष्ट बहुमताने सत्तेवर येण्याचा आम्हाला विश्वास आहे. 5 राज्यात सत्तेत येण्यासाठी आम्ही सर्व पक्षाचे नेते एकत्र काम करत आहोत, असे ते म्हणाले. विकास भारत संकल्प यात्रा अजूनही देशभर सुरू आहे आणि लोक याला मोदींचे खात्रीचे वाहन म्हणून ओळखत आहेत. त्यामुळे या खेपेस भाजपचा विजय निश्चित आहे, असे त्यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणासाठी पिंक ऑटोच्या माध्यमातून रोटरीचे पाऊल. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या 2 महिलांना प्रत्येकी 1 लाखाची आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना दिली आहे. रोटरी पिंक ऑटो योजनेअंतर्गत हलगा गावातील संगीता सुभाष पाटील आणि सुनीता आदेश बेल्लद या 2 महिलांना पियागो इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा घेण्यासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात आले. गुरुवारी हायटेक मोटर्स आणि ऑटोमोबाईल्स लिमिटेड संस्थेत एका साध्या समारंभात या 2 महिलांना पियागो इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचे वाटप करण्यात आले. ऑटो रिक्षाचे वाटप डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असिस्टंट गव्हर्नर रेणू कुलकर्णी, योजनेचे समन्वयक विनयकुमार बाळीकाई, अरविंद खडबडी, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष संजीव देशपांडे, सचिव पंकज पवार, वेणुग्राम संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. माहेश्वरी अंधशाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांना प्रारंभ. माहेश्वरी अंधशाळेच्या माध्यमातून समाजाचे डोळे उघडण्याचे काम होत आहे. या संस्थेच्या कार्यामधून ज्ञानाचा प्रकाश भरत राहावा, अशी सदिच्छा करंजी मठाचे प्रमुख परमपूज्य गुरुसिद्ध स्वामीजी यांनी व्यक्त केले. येथील माहेश्वरी अंधशाळेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बेळगाव जिल्हा अंधसेवा संस्था संचालित माहेश्वरी अंधशाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह गदग येथील मठाचे परमपूज्य डॉक्टर अल्लमप्रभू स्वामीजी, माजी आमदार अनिल बेनके, संजय पाटील, संस्थेचे अध्यक्ष वादीराज कलगडगी आणि सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण भट्ट हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने झाली. संस्थेचे सचिव आनंद जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. खजिनदार श्रीनिवास शिवनगी यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन, दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून करण्यात आले. शहरात रहदारी नियोजनाकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष. शहर आणि परिसरात सध्या नागरिकांचा संचार वाढला आहे. परगावच्या नागरिकांची वाहने देखील मोठ्या प्रमाणात बेळगावात दाखल होत आहेत. मात्र एरवी स्थानिक रहिवाशांवर कारवाईचा बडगा उगारणारे पोलीस आता कोणत्याही वाहनांना कुठेही पार्किंगची मुभा देऊ लागले आहेत. त्यामुळे शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, मारुती गल्ली, खडे बाजार परिसरामध्ये वाहनांचे बेशिस्त पार्किंग सुरू असल्याचे दिसून येत आहे. खरेदीच्या निमित्ताने बेळगावात दाखल होणाऱ्या मंडळींची वाहने पार्किंग करण्यासाठी सोयीस्कर जागा उपलब्ध नाही. असलेल्या जागा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे आता बाजारपेठेतील खरेदी होईपर्यंत भर रस्त्यावर वाहने उभे करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. एरवी दंडाची वसुली करणारे रहदारी पोलीस या अस्ताव्यस्त पार्किंगसाठी कोणती कारवाई करणार याकडे शहराचे लक्ष लागून राहिले आहे. गरिबांच्या ताटातील भाकरी महागली. पूर्वी गरिबांचा आहार असलेली ज्वारी आता महागली असून ती चक्क गरिबांच्या ताटातून गायबच होऊ लागली आहे. सध्या किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची ज्वारी 60 ते 70 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
ज्वारीचे उत्पादन घटल्याचा हा फटका बसत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षी पावसाची अनियमितता, अतिवृष्टी आणि इतर कारणाने उतारा कमी झाल्याने उत्पादन घटले. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकासह सर्वत्रच ज्वारी कमी झाली. परिणामी दरामध्ये वाढ झाली. यंदा प्रथमच मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून ज्वारीची आवक झाली आहे. मात्र परिस्थिती बदलली आहे. भाकरी पचनास हलकी असल्याने आता श्रीमंतीचे प्रतीक झालं आहे. त्यामुळे गहूपेक्षाही ज्वारीचे भाव वाढले आहेत. महामेळाव्याला शहापूर विभागातून पाठिंबा. महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाच्या बैठकीत महामेळाव्याला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. रामलिंगवाडीतील सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजकुमार बोकडे होते. शहापूर विभागात महामेळाव्यासंबंधी जनजागृती करून मराठी भाषिक जनतेला मोठ्या संख्येने सहभागी करून घेणे, महामेळाव्यास परवानगी न मिळाल्यास ठिय्या आंदोलन करणे, मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उठवून बेळगावात होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शवत आंदोलन यशस्वी करण्याचे बैठकीत ठरले. शिवाजी हावळणाचे सुनील बोकडे, गजानन शहापूरकर, उमेश भातकांडे, अभिजित मजुकर, रजत बोकडे, रवी जाधव, बाळकृष्ण झेंडे यासह अनेक कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा शहरात धुडगूस, पोलिसांचे दुर्लक्ष. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांच्या टोळक्याने कन्नड सक्तीची मागणी करून निदर्शने करून रस्त्याशेजारील जाहिरातींचे फलक, होर्डिंग फाडून टाकल्याची घटना गुरुवारी सकाळी राणी चन्नम्मा चौक येथे घडली. कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन येत्या 4 डिसेंबरपासून बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी सकाळी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे आंदोलन छेडून धुडगूस घातला. वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी चौकातील रस्त्याशेजारी लावलेले विविध व्यापारी आस्थापने आणि कंपन्यांचे इंग्रजीतील जाहिरात फलक फाडून टाकले. मात्र पोलिसांनी या सर्व प्रकारात बघ्याची भूमिका घेतल्याने नाराजी व्यक्त झाली. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रामाची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना सारी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श सारी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि सह्याद्री मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे ज्योती महाविद्यालयात झालेल्या महात्मा ज्योतिराव फुले व्याख्यानमालेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते। मुलांची बदलती मानसिकता आणि शिक्षकांची भूमिका या विषयावर व्याख्यानमालेत डॉक्टर कृष्णा पाटील यांनी मार्गदर्शन केले। दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सरोज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या। प्रास्ताविक प्राचार्य अनंत पाटील यांनी केले। पाटील यांनी झोपडपट्टीतील शाळेचे अनुभव कथन केले। व्यासपीठावर मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, सचिव प्राध्यापक विक्रम पाटील, सुजाता मायनासे उपस्थित होत्या। प्राध्यापक सुरेश पाटील यांनी आभार मानले। आंदोलनासाठी देण्यात येणाऱ्या जमिनीला प्रति गुंठा 3000 भाडे। अधिवेशन काळात आंदोलनासाठी देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या विनंतीवरून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना केली आहे। गतवर्षी आंदोलनस्थळी मंडप उभारणीसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना प्रति गुंठ्याला 1200 रुपये भाडे देण्यात आले होते। त्या जमिनीत कोणतेही पीक घेण्यात आले नव्हते। यावेळी हलगा गावातील शेतकऱ्यांची 3 एकर जमीन आंदोलन मंडपासाठी वापरली जाणार आहे। या जमिनीत शेतकऱ्यांनी विविध पिके घेतल्याने त्यांना प्रति गुंठ्याला 3000 रुपये भाडे देण्याची सूचना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे। हलगा मराठी शाळेचा रविवारी वर्धापन दिन। हलगा येथील सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेचा 140वा वर्धापन दिन रविवार दिनांक 3 रोजी सकाळी 10:30 वाजता साजरा करण्यात येणार आहे। शाळा सुधारणा समिती व माजी विद्यार्थी संघटनेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून दिंडीला सुरुवात होणार आहे। पालखी शाळेच्या आवारात आल्यानंतर वर्धापन दिन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। अध्यक्षस्थानी यल्लप्पा सामजी राहणार आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी राहणार आहेत, तर प्राध्यापक आनंद मेनसे प्रमुख वक्ते असणार आहेत। बाळकृष्ण हतनुरी सतीश प्रतिभा पुरस्काराने सन्मानित। मंत्री सतीश जारकिहोळी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा सतीश प्रतिभा पुरस्कार संकेश्वरचे सहकारी नेते शिक्षणप्रेमी बाळकृष्ण शंकर हतनुरी यांना लाभल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। संकेश्वरचे उद्योजक श्री शंकरलिंग क्रेडिट सौहार्दचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण हतनुरी यांनी यमकनमर्डी मतक्षेत्रातील चिकालगुड्ड या ग्रामीण भागात श्री शंकरलिंग ग्रामीण अभिवृद्धी शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील मुलांना संस्थेच्या बिल्डिंग देणगी न घेता CBSE शिक्षण मिळवून देण्याचे कार्य केल्याबद्दल त्यांना नुकताच निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, हुक्केरी स्वामीजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी उपस्थित होते। गेट पात्रता विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित। अभियांत्रिकी योग्यता चाचणीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या धोरणामुळे प्रतिमाह 12,500 रुपये शिष्यवृत्ती मिळण्यात अडचण येत आहे। गेट स्कॉलरशिप पोर्टल यंदा 30 नोव्हेंबर रोजी बंद झाले आहे। त्यामुळे जागा वाटपाला विलंब होत असून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत। गेटमध्ये पात्रता मिळवून कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झालेले विद्यार्थी सलग दुसऱ्या वर्षी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत। अधिवेशनात शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करण्याची मागणी। विना अनुदानित शिक्षण संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात यावी यासाठी शिक्षकांच्या वतीने पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांना काँग्रेस भवन येथे निवेदन देण्यात आले। अनेक वर्षांपासून अनुदानित शाळांमधील शिक्षक तुटपुंजा पगारावर सेवा बजावत आहेत। यासाठी 2023 पर्यंत रिक्त पदांची भरती करण्यात यावी। त्याचबरोबर 1995 नंतरच्या विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। माजी आमदार अनिल बेनके यांनी घेतली विजयेंद्र यांची भेट। बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके यांनी भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांची शिकारीपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले। लोकसभा व अन्य निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटनेचे कार्य सुरू आहे। पक्षाला बळकटीसाठी कार्यकर्त्यांना घेऊन अहोरात्र कार्य करणार असल्याचे बेनके यांनी सांगितले। KLE महाविद्यालयात तंत्रज्ञान केंद्र।
येथील केएलई डॉक्टर एम.एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये नुकताच उद्योजकता आणि विकसित तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। विद्यार्थी, संशोधक, उद्योजक यांच्यासाठी एक व्यासपीठ म्हणून केंद्र काम करणार आहे, अशी माहिती प्रमुख पाहुण्यांनी या कार्यक्रमात दिली। केंद्राचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर एस.एफ. पाटील यांच्या हस्ते झाले। सीटीआयचे संचालक एम. शिव तुरमारल यांनी नवीन केंद्राची माहिती देताना याचा स्थानिक उद्योग विकासासाठी लाभ होईल असे सांगितले। डॉक्टर अरुण तिगडी यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते। पीडीओ तलाठी अधिवेशन ड्युटीवर। पंचायत विकास अधिकारी आणि महसूल खात्यातील तलाठ्यांना हिवाळी अधिवेशनाची ड्युटी दिली आहे। तहसील कार्यालयासह पंचायतीत कर्मचाऱ्यांची वाणवा भासू लागली आहे। दरवर्षी अधिवेशनाच्या निमित्ताने पीडीओ आणि तलाठ्यांना पंचायतीचे काम सोडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवण्याचे काम सोपवले जाते। या काळात त्यांना इतर कोणतीच कामे दिली जात नाहीत। तालुक्यातील सर्व पीडीओ आणि तलाठ्यांना हॉटेल ड्युटी देण्यात येते। हॉटेलमध्ये थांबलेल्या वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना काय हवे काय नको हे पाहण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर सोपवली जाते। अधिकारी वर्ग लोकांच्या कामासाठी हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत उपलब्ध होणार नसल्याने नागरिकांच्या समस्येत वाढ होणार आहे। विमानतळावरील अत्याधुनिक इमारतीसाठी निविदा जाहीर। बेळगाव विमानतळावरील नव्या अत्याधुनिक इमारतीच्या बांधकामासाठी विमानतळ प्राधिकरणाने नुकतीच निविदा जाहीर केली आहे। हे टर्मिनल उभारणीसाठी सुमारे 265 कोटी रुपये खर्च येणार आहे। दरम्यान बेळगाव विमानतळावरून आठवड्यातील 4 दिवस 9 तर उर्वरित 3 दिवस 11 विमाने उड्डाण करतात। इमारतीच्या उभारणीसाठी जवळपास 24 महिने किंवा 730 दिवसांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे। याखेरीज निर्वाहन देखभाल आणि दुरुस्तीसाठी अतिरिक्त 2555 दिवस देण्यात येतील। त्याचप्रमाणे कंत्राटदाराला 5 वर्षांचा वार्षिक एकात्मिक व्यवस्थापन करार आणि 2 वर्षांचा दोषोत्तर दायित्व करार करावा लागणार आहे। या प्रकल्पाची बोली प्रक्रिया सोमवार 27 नोव्हेंबर पासून सुरू झाली असून ती येत्या 12 डिसेंबर 2023 रोजी समाप्त होणार आहे। बीके कंगराळीत मोरी बांधकामाला प्रारंभ। बीके कंगराळी गावात ग्रामपंचायत फंडातून वॉर्ड क्रमांक 3 मध्ये मोरीच्या कामाचे पूजन करून प्रारंभ करण्यात आला। या वॉर्डात पाण्याच्या निचऱ्यासाठी रस्त्यावर मोरीची मागणी होती। त्यानुसार आज कामाच्या उद्घाटनावेळी ग्रामस्थ प्रशांत पवार यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले। त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष कौशल जहा सय्यद, सदस्य भारती पाटील, मेनका कोरडे, अर्चना पटाणे, रेखा सुतार या महिला सदस्यांनी पूजन केले तर सदस्य येळोजी पाटील यांनी श्रीफळ वाढवले। त्यानंतर कामाला सुरुवात झाली। मराठा मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन यश। राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेत मराठा मंडळ कला वाणिज्य विज्ञान व गृहविज्ञान महाविद्यालय एमकॉम व एमएससी विज्ञान पदव्युत्तर केंद्र बेळगावच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिनंदन यश संपादन केले आहे। मराठा मंडळ वाणिज्य शाखेचा विद्यार्थी ऋतिक अंतोजी यांनी सर्वाधिक 95.85% मिळून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे। त्याचप्रमाणे साक्षी पाटील 95.14% व संगीता गुंबा 93.42% यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे। सदर यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर, प्रभारी प्राचार्य डॉक्टर एच.जे. मोळे राखी आणि प्राध्यापक वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे। अभियंता शंकर चौगुले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार। केपीटीसीएलचे कनिष्ठ अभियंता शंकर कृष्ण चौगुले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कार्यालयाने अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला। केपीटीसीएलमध्ये 37 वर्षे प्रदीर्घ सेवा करून कनिष्ठ अभियंता शंकर चौगुले हे गुरुवारी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले आहेत। या निमित्त कनबर्गी 110 केव्ही स्टेशन इथे केपीटीसीएल अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबियांतर्फे त्यांचा शाल मैसुरी पगडी घालून आणि स्मृतिचिन्ह देऊन सप्तनिक सत्कार करण्यात आला। मराठा मंडळ दंतवैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळा। व्यसने तुमच्या करिअरसाठी बाधक असून त्यापासून दूर राहा असा सल्ला वाहतूक व गुन्हे शाखेच्या डीएसपी पी.व्ही. स्नेहा यांनी दिला। मराठा मंडळ दंत महाविद्यालयात अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी नुकतीच कार्यशाळा झाली। त्यावेळी त्या प्रमुख वक्ता म्हणून बोलत होत्या। प्राचार्य डॉक्टर रमाकांत नाईक, नीरज बानंतन, ज्योतिबा सिद्धन्नवर यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर होते। एपीएमसीचे उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री यावेळी उपस्थित होते। पडळेआळ येथे संविधान दिनानिमित्त व्याख्यान संपन्न। भारतीय राजघटना ही देशवासियांचा श्वास आहे असे मत कमलाकर राप्ते यांनी व्यक्त केले।
पडळी हा येथे ज्योत प्रबोधनाची गरज काळाची एक दृढ संकल्प या कार्यक्रमाअंतर्गत संविधान दिन कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते। प्रारंभी प्रतीक्षा कांबळे यांनी संविधानाचे प्रास्ताविक वाचन केले। प्रशांत कांबळे यांनी स्वागत तर आरती कांबळे यांनी प्रास्ताविक केले। मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे पूजन झाले। प्राध्यापक SK कांबळे, सुनील कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले। निपाणी तालुका प्रशासनातर्फे कनकदास जयंती साजरी। 15व्या शतकामध्ये संत कनकदासांनी मानव कल्याणासाठी आयुष्य खर्ची घातले असे मत चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी केले। येथील तहसीलदार कार्यालयात प्रशासन व तालुका धनगर समाजातर्फे आयोजित संत कनकदास जयंती कार्यक्रमात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी तहसीलदार मुझफ्फर बलिगार होते। कार्यक्रमात तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रविकुमार उपकेरी, गट शिक्षण अधिकारी महादेवी नाईक, आहार निरीक्षक अभिजित गायकवाड आदी उपस्थित होते। निपाणी परिसरात सर्वत्र लगीनघाईची लगबग सुरू। तुळशी विवाहानंतर निपाणी आणि परिसरात लगीनघाई सुरू झाली आहे। गतवर्षीच्या विवाह मुहूर्तांपेक्षा यंदा जास्तीचे मुहूर्त आहेत। यावर्षी एकूण 66 लग्न मुहूर्त असून यामधील जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात अधिक मुहूर्त आहेत। या 2 महिन्यात प्रत्येकी 14 दिवस लग्न मुहूर्त आहेत। त्यामुळे परिसरात वधूवरांचे लग्न जमवण्यासाठी नातेवाईकांची लगबग सुरू झाली आहे। लग्न मुहूर्त ठरवताना गुरुबळ, पत्रिका, नाडी आदी बाबींचा विचार करूनच पसंती दिली जात आहे। तसेच यंदा मागील वर्षाच्या तुलनेत लग्न तारखा जास्त असल्याने वधूवराकडील मंडळी सोयीकर तारखा ठरवित आहेत। श्री काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी दीपोत्सव। बॅलिस्टर नाथपाई चौक शहापूर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात मंगळवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे। शहापूर बॅलिस्टर नाथपाई चौक येथील श्री काळभैरवनाथ मंदिर एकमेव पुरातन मंदिर आहे। या मंदिराच्या अलीकडे जीर्णोद्धार आणि कळसारोहण सोहळा पार पडला। त्यानंतर काळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील। सायंकाळी 5 वाजता कार्तिक दीपोत्सव आणि महाआरती सोहळा होणार आहे। सिंधुदेवी तिरवीर यांचे निधन। खानापूर तालुक्यातील बिदरभावी येथील रहिवासी सिंधुताई दत्तात्रय तिरवर वय 75 यांचे काल रात्री 1:30 वाजेच्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले। हेस्कॉम अभियंता कल्पना तिरवीर यांचे शंकर बसवंत मोदगेकर यांचे निधन। जिजामाता नगर निलजी येथील प्रतिष्ठित नागरिक शंकर बसवंत मोदगेकर वय 62 यांचे गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 चिरंजीव, 3 विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे। ते रणझुंजार कोऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी चेअरमॅन व विद्यमान संचालक होते। भाऊराव काकतकर कॉलेजच्या खेळाडूंचे यश। आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेज आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन वेट लिफ्टिंग स्पर्धेत बेळगावच्या भाऊराव काकतकर कॉलेजच्या खेळाडूंनी 1 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य पदक पटकावीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या स्पर्धेत कॉलेजच्या ऋतिका बांडगे हिने सुवर्ण पदकासह मानाचा युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताब पटकावला आहे। ज्योती चौगुलेने रौप्य पदक, वैष्णवी लोहारने रौप्य पदक तर सानिका बेळगावकरने कांस्य पदक पटकावीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। सुवर्ण पदक विजेत्या ऋत्विका बांडगे हिची आगामी होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे। ही स्पर्धा आंध्र प्रदेशातील अडिकवी नान्ना या विद्यापीठ येथे 4 ते 12 डिसेंबर दरम्यान होणार आहे। या खेळाडूंना प्राध्यापक सुरेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। मिस्टर चामराज स्पर्धेत बेळगावला 4 सुवर्ण, कारवारचा धनराज किताब विजेता। मैसूरमधील मैदानावर मिस्टर दसरा उत्सव चामराज वडेर राज्यस्तरीय स्पर्धेत शरीर सौष्ठव बेळगावच्या शरीर सौष्ठवपटूंनी 4 सुवर्ण पदके पटकावली आहेत। कारवारचा धनराज किताब विजेता ठरला। विघ्नेश उपविजेता तर दर्शन जी चित्रदुर्ग हा बेस्ट पोझरचा मानकरी ठरला। किताब विजेत्याला रोख 30,000, उपविजेत्याला 15,000 तर बेस्ट पोझरला 5,000 रुपये पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी GD भट, गंगाधर M, उमा महेश, बसवराज अरळीमठ आदी उपस्थित होते। स्वस्तिका मिरजकर युनिव्हर्सिटी ब्ल्यू। राणी चन्नम्मा विद्यापीठ अंतर महाविद्यालय आयोजित श्री शिवयोगी मृगेंद्र स्वामीजी महाविद्यालय अथनी येथे पार पडलेल्या वेट लिफ्टिंग स्पर्धेत भरतेश महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वस्तिका मिरजकर हिने 71 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे। स्वस्तिका सलग 3 वर्षे वेट लिफ्टिंगमध्ये युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताब पटकावले आहे। स्वस्तिका मिरजकरला प्राचार्य सुनीता देशपांडे व प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभत आहे। ज्योती कॉलेजच्या खेळाडूंची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड। सार्वजनिक पदवीपूर्व शिक्षण विभाग मल्लेश्वर बेंगलोर
व सार्वजनिक शिक्षण विभाग दावणगिरी यांनी कराटे, तर सार्वजनिक शिक्षण विभाग रामनगर यांनी जुडो यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेत ज्योती कॉलेजचे खेळाडू कुमार आदित्य काकतकर याने कराटेमध्ये 70 किलो वजनी गटात सुवर्ण पदक प्राप्त केले, तर साई पाटील यांनी जुडोमध्ये 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदक प्राप्त केले। या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। कुमारी प्राजक्ता पाटील हिने जुडोमध्ये रामनगर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवले। यावरील खेळाडूंचे प्राध्यापक वर्ग व प्राचार्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। प्राचार्य R.D. शेलार, प्राध्यापक S.S. पाटील यांचे प्रोत्साहन, तर क्रीडा प्राध्यापक डॉक्टर R.D. हदगल, रोहिणी पाटील, अक्षय काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।